तर सर्वात आधी वटपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. तर बघा आता माझी पूजा पण करून आलेली आहे आणि देवाची पण पूजा झाली दाखवते. तर बघा इथे देवाची पण पहिले पूजा करून पहिले वटाची पूजा केली आणि आली आता नंतर देवाची पूजा केली. तर बघा देवाची पण पूजा झाली. आता कपडे व्हायचे आहे. आज आहे उपवास. इतकी गरम गरम वाटत आहे आणि साडी आता काढायची आहे. गरम वाटते आपल्याला साडी घालून नाही ना तर कसं तरी वाटते. चला पहिले सर्वात आधी साडी काढते आणि ते पसारा बघा डायनिंग तो पण आवरायचा आहे. तो पण आवरून घेते आता. की गर्दी की भयंकर. चला आता माझे राहिलेले कामं कपडे व्हायचे आणखी माझे. आता कपडे धुते पहिले. कपडे काढते आणि कपडे घालते. साडी काढते आणि कपडे धुते. बघा देवाजवळ दिवा पण लावलेला आहे मस्त. बघा आली पण फ्रेश पण झाली हातपाय वगैरे धुवून आणि कपडे चेंज केले आणि पहिले देवाजवळ दिवा लावला. बघा आणि हार पण किती सुंदर दिसते मस्त. निशिगंधाच्या फुलाचे हार हे बघा निशिगंधाचे फुलं आहेत आणि बघा मस्त किती छान वाटते. एकदम प्रसन्न होते मन मस्त दिवा वगैरे लावून छान वाटतं. आणि मला साबुदाणा टाकायची भिजू टाकायला विसरली होती तर आजीला सांगितलं. आता साबुदाणा भिजले का नाही भिजले तर माहिती नाही. आता बनवायचे वडे. आजी त्यांना खायला बघून खायला आलेलं. आता साबुदाण्याचे वडे बनवायचे. खोव्याची जिलेबी सांगितली आणि काय म्हणतात फराळी चिवडा सांगितला. आता माहिती नाही म्हणते का नाही तर पण मला वडे बनवायचे आणि यांच्यासाठी बेसन भात बनवायचं. तर चला आजची झाली माझी वटपौर्णिमा पूजा मस्तपैकी. आणि ते भांडे होते टोपलीत ते पण लावले. आणि बघा ना आजीनं बघा किती सारं पाणी ठेवलं आहे साबुदाण्यामध्ये. आता कसं करायचं. साबुदाणा तर मस्तपैकी असं भिजून गेलेला आहे. बघा कसा भिजलेला आहे मस्त पूर्ण असा. आता हा पाणी या चाळणीमध्ये काढते. तर बघा आता पाणी नितळण्यासाठी मी चाळणीमध्ये हे काढून घेतले असू ते. आणि आता मला कांदा चिरायचा आहे. आता बेसन आणि भात करायचा. तोपर्यंत कांदे मिरची टमाटर चिरते तोपर्यंत कुकर होऊन जातो. कैसा आहे आम आ ठीक आहे. मीठा नाही आहे खट्टा आहे की नाही. तूच खा मला नको. अगं नको. एक घास और वो एक तो ऊपर से अपने मुंह का खिला रही फिर. चला आता मला कांदे वगैरे चिरले आहे मी. तांदूळ साफ करायचे म्हणजे साफच आहे पण थोडेसे अलस करायचे आणि धुवून मांडायचं. हो काय काय पडणार आहे. त्यांचं वेगळंच राहते. आता समजेल आता काय आता माहिती नाही. आता समजेल उद्याचं उद्या काय. चला आता उद्यासाठी मस्त मेथीची भाजी आणली आहे. आंबे आणले आहेत दाखवत तुम्हाला. बघा इथे आंबे आणल्यात. उद्या मस्तपैकी रस बनवायचं आणि मेथीची भाजी आणली आहे. उद्या मस्त आंघोळ पाणी करून मस्त स्वयंपाक करायचं. पारस करायचं उद्या. चला आता मी खा मस्त आंबे. आता मी बेसन भात करते नंतर वडे बनवते. ते वडे पण झाले करून. एवढे झाले माझे वडे पण.
वडे केले, मी काही जास्त वडे बनवले नाही. तर या कोणाकोणाला उपास आहे. चला आता नैवेद्य करते देवाला. काय काय मेनू आहे ते पण दाखवते. मध्ये मेनू आहे फराळी चिवडा आहे, साबुदाणा वडा आहे आणि कलाकंद आहे आणि खोव्याची जिलेबी आहे. चला आता नैवेद्य करून घेते पटकन. मस्त काय झालं